नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। हा एक शॉर्टकट व्हिडिओ आहे। 4-5 मिनिटांमध्ये सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेल, पण हा व्हिडिओ पूर्ण पहा, पूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती मिळेल। कारण की आपला प्रयोगशाळेअंतर्गत नेमकाच लाईव्ह कालपासून बंद आहे। तर बघूयात उद्याच्या कंडिशनकडे। उद्याची 5 तारीख आपल्या महाराष्ट्रासाठी काय पराक्रम दाखवते ते। तर कंडिशन आहे उद्याच्या रिलेटची की छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी, मालेगाव, नाशिक व उत्तरेकडील भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ढग जमू लागतील। पावसाची शक्यता आहे। सांगलीमधला पावसाने जोर ओसरला जरी असला मात्र पाऊस पडलेल्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची भीती राहील। नांदेड पट्ट्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणी भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी तर पश्चिम भागामध्ये मोजक्या ठिकाणी हा पाऊस राहू शकतो। सर्वदूर पावसाची नोंद नाही आहे। जालन्यामध्येही मोजक्या ठिकाणी हा पाऊस राहू शकतो, जसे की घनसावंगी पट्टा, अंबड पट्टा आणि मंठा वगैरे भागांमध्ये तुरळक ठिकाणी। सर्वदूर पाऊस नाही, जास्त काही घाबरायची कंडिशन उद्याच्या 5 ऑक्टोबरला नाही आहे। आता डायरेक्टली आपण 8 तारखेनंतरची कंडिशन पाहूयात, कारण की परवा दिवशीच्या व्हिडिओसाठी आपण उद्या एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत। डायरेक्ट 8 तारखेच्या पासून आपण सुरुवात करतोय मित्रांनो। 8 तारखेचा जो पाऊस आहे तो दक्षिण भागाकडून सुरुवात करणार आहे। कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरांना विनंती असेल, तुम्हाला आताच पाऊस झाला आहे, पुन्हा देखील हा पाऊस 100% येणार आहे। कारण की अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर एक 3-4 दिवसासाठी हा पाऊस घेऊन येते आणि त्यानंतर चीन मार्गे येणारं डिप्रेशन हे सध्या पश्चिम बंगालपर्यंत येऊन ठेपलेलं आहे। लवकरच झारखंड, MP कव्हर करत महाराष्ट्रात दाखल होणार आहे। नवरात्र उत्सवात पाऊस आहे हा सांगणारा व्हिडिओ देखील 8 दिवसापूर्वी आपला होता आणि पुढच्या आठवड्यामध्ये कसा पाऊस आहे हे देखील सातत्यानं तुम्हाला मी मागच्या 2-3 दिवसापासून लाईव्हच्या माध्यमातून सांगतो। तुम्हाला देखील त्या गोष्टी माहिती आहे। अवघ्या 4-5 मिनिटांमध्ये आजची माहिती पूर्ण करेल। 8 तारखेचा जो पाऊस आहे तो दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव पट्ट्यामध्ये दाखल होतोय। त्यानंतर नागपूरमध्ये देखील ठिकठिकाणी यात 8 तारखेला पाऊस आगमन करणार आहे। चंद्रपूर, हिंगोली, नांदेड पट्ट्यातही बऱ्याच ठिकाणी हा पाऊस करेल। हिंगोलीच्या शेतकऱ्यांना विनंती असेल, 7 तारखेपर्यंत कामावरून घ्या, कापूस पिकासारख्या पिकांचं नियोजन करा। जवळपास 8 तारखेला संध्याकाळच्या वेळेला हा दाखल होणारच आहे। थोडंफार जालन्याच्याही बाजूत काही करेल, बुलढाण्यामध्ये काही असेल, वाशिममध्ये बऱ्याच ठिकाणी असेल, वर्ध्यामध्ये हा पाऊस आहे, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये हा पाऊस आहे, नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी, परभणीमध्ये बऱ्याच ठिकाणी, लातूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी हा 8 तारखेच्या संध्याकाळी पाऊस दाखल होणार आहे। 9 तारखेची कंडिशन बऱ्याच ठिकाणी आहे, दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण आहे। पहिला पाऊस असल्यामुळे एवढेही भाग तो घ्यायचा नाही आहे, पण पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर सर्वदूर पावसाची नोंद होईल। 10-5 ठिकाणं तो पहिल्या दिवशी सोडेल देखील, पण पाऊस हा सर्वदूर सारखा असल्यासारखा आहे। त्यानंतर सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये हा पाऊस आहे। दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला कंडिशन 9 तारखेची नागपूर जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे। कारण की जो पाऊस दक्षिण महाराष्ट्रात पडतो तो अरबी समुद्राच्या वाष्पामुळे आहे आणि उत्तरेकडून येणारा जो पाऊस आहे तो पाऊस चायना मार्गे आलेलं डिप्रेशन, त्या बंगालच्या उपसागरात झालेलं लो प्रेशर या कॉम्बिनेशनमुळे इथे हा पाऊस येतो आहे। तर 9 तारखेचा पाऊस तुम्ही बघितला आहे। 8-9 तारखेचा पाऊस जो आहे तो नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना आहे। याचे पडसादसुद्धा हा पाऊस पूर्वेकडनं येणार आहे। विशेष करून आभाळ पूर्वेकडनं निघेल आणि तो सरसर पश्चिमेकडील जाईल, बरोबर। तर ह्या भागाकडे म्हणजे चंद्रपूरहून निघलेला आभाळ संभाजीनगरपर्यंत जाईल। वारेही तसे असतील, याच्यामध्ये अवकाळी वारे आहेत, जोराचे वारे आहेत, त्यामुळे कपाशीसारख्या पिकाचं देखील या काळात नुकसान होईल। 10 तारखेपर्यंत डिटेल देतो, पुढची डिटेल देखील मी कालच्या लाईव्हमध्ये तुम्हाला दिलेली आहे। तर 10 तारखेचा पाऊस अहमदनगर, लातूर, बीड, जालना परिसरामध्ये दाखल होते। पाऊस नंतर हा चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, हिंगोली परिसर घेईल। धुळ्यामध्ये 10 तारखेला देखील संध्याकाळच्या वेळेला दाखल होईल। 11 तारीख खान्देश जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे। 11 तारखेच्या नंतर दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण, मराठवाडा संपूर्ण आणि विदर्भ संपूर्ण या भागांमध्ये हा पाऊस असणार आहे। आणि याच व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबतो। उद्या भेटूया आपण त्या हिंदी लाईव्हमध्ये आणि विशेष म्हणजे पुन्हा शॉर्टकट व्हिडिओ ह्या तारखेबद्दल देऊ। पण महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मी सांगितलं होतं की ह्या काळामध्ये धोधो बरसणारा मान्सून येईल। नदी नाले वाहणारी कंडिशन तुम्हाला पाहावीच लागणार आहे। पिकांचं नुकसानसुद्धा काही ठिकाणी होईल, कारण की मला हे शब्द वापरावे लागतात। पाऊसही तसं यावं लागते। तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जेवढं शक्य होईल तेवढा कापूस घरी आणण्याचा प्रयत्न करा। वादळी वारेसुद्धा काही ठिकाणी होऊ शकतात आणि चक्क 8, 9, 10ची कंडिशनसुद्धा मिडियम आहे, पण 11 तारखेपासून होणारी कंडिशन ही हाय लेवलवरची आहे। महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरसारखा बैलपोळ्यासारखा पाऊससुद्धा पुन्हा एकदा बरसणार आहे। थोडा फायदा सोडलेल्या भागांचा सुद्धा होऊ शकतो,
कारण की हे वातावरण पूर्वेकडनं येतं आहे, यामध्ये चांगला फायदा देखील ज्यांना पाणी कमी आहे अशा भागाला येईल. ज्यांना पहिलेच जास्त आहे त्यांचं मात्र नुकसान आहे. पेरण्या कोणीही ज्यांच्यावर माझा विश्वास असेल त्यांनी कमीत कमी 11 तारखेपर्यंत माझ्या भरोश्यावर पेरण्या थांबा, कारण की पेरणी झाल्याच्या नंतर त्याच्यावरती पाऊस पडल्यानंतर ते पीक खराब होतं. शॉर्टकट व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगू शकतो. धन्यवाद.